आपण ऐकणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये रस्त्याने चालत असला तर त्याच्या डोक्यावर पाऊस पडत नव्हता. प्रत्यक्ष भगवंत 4 हाताच्या अंतरावरची जागा त्याची कोरडी ठेवायचा आणि बाकीकडे वाहवणी पाऊस यायचा. कारण चालणाऱ्या भक्ताच्या रस्त्यात अडचण यायला नको. मेघराजा सुद्धा त्या भक्ताला त्रास देत नव्हता. काय अधिकार असेल त्या भक्ताचा? अजून सांगतो, थंडीच्या दिवसामध्ये जर बर्फ पडत असला, अगदी गार वारा येत असला की माणसाच्या अंगातलं रक्त गोठल एवढा जरी गारवा असला तरी सुद्धा ती थंडी त्या भक्ताच्या शरीराला स्पर्श करत नव्हती. त्याच्या भजनामध्ये व्यत्यय येत नव्हता. ताकद त्या भक्ताची होती. वैशाखाचे दिवस असावे, ऊन पडावं की दगडाच्या लाया व्हाव्यात, एवढ्या उन्हामध्ये भक्त जेव्हा रस्त्याने चालतो ना, महाराज सूर्यानं त्याच्या डोक्यावर छत्री धरावी. सूर्यानं त्याच्या डोक्यावर छत्री धरावी. एवढा मोठा भक्त होता. मला सांगा, या भक्ताच्या अंतःकरणातली भक्ती सांगण्यासाठी तुम्ही जगातला कोणता शब्द वापरा? कोणत्या शब्दाने त्या भक्ताच्या अंतःकरणातल्या भक्तीची तुलना करता येईल? अतुलनीय भक्ती होती, अतुलनीय भक्ती. आणि तो भक्त असा रस्त्याने चालत होता. आणि चालता चालता जगातल्या एका सुंदर पुरुषानं त्याच्याकडे पाहिलं. जगातला 1 नंबरचा सुंदर पुरुष तो राजकुमार होता. त्याचं नाव सुदर्शन होतं. सुदर्शन होतं, स्वर्गातला राजकुमार सुदर्शन. आणि स्वर्गातून विश्वाची भ्रमंती करण्यासाठी मृत्यू लोकात आला. 4-5 मित्रांना बरोबर घेऊन आला. त्याला त्याच्या सौंदर्याचा अभिमान होता. आणि ऊन लागतंय म्हणून एका झाडाच्या सावली खाली बसला. आणि हे ऋषी रस्त्याने चालत होते की ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल 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 म्हणत होती. ते ऋषी कसे दिसत होते बघा. आपल्याला जर 4 चाली यायला लागल्या तर आपल्या अंगावर 2,500 रुपये मीटरचं कापड असते. कुठंतरी 10-5 गावात आपली कीर्तन व्हायला लागली, आपलं सगळं त्या ठिकाणी वाढलेलं असतं. सगळं बजेट वाढलेलंच असतं. आपण अभिमानानं भरतो. अरे ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणत होती, अरे त्यांना अंग झाकायला व्यवस्थित कपडा नव्हता राजा. याचं नाव भक्त, याचं नाव भक्त. लज्जा रक्षणापुरती कापड अंगावरती होती. नव्हे नव्हे ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणते. सूर्यानं ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर छत्री धरावी. मेघराजाने त्यांना सांभाळावं. एवढा ज्याचं भक्तीचं सामर्थ्य आहे तो महात्मा 8 जाग्यावर वाकलेला होता. 8 जाग्यावर वाकलेला. त्यांचं नाव अष्टावक्र ऋषी. नावच अष्टावक्र ऋषी पडलं. बघा, एका अवयवानं जरी माणूस वाकडा असला तरी त्याचं चालणं व्यवस्थित नसतं. जसं की माझं आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्यासारखं माझं चालणं नाही, जरा वेगळं आहे. का? तर तेवढा एक अवयव व्यंग आहे, तेवढा एक पाय व्यंग आहे, अपंग आहे. मग एका अवयवानं व्यंग असलेला माणूस जर तुमच्यासारखा चालत नाही तर 8 जाग्यावर व्यंग असलेला माणूस कसा चालत असेल? कमरेत वाकडा, गुडघ्यात वाकडा, गोट्यात वाकडा, मानेत वाकडा, हातात वाकडा, छातीत वाकडा. आणि ते अष्टावक्र ऋषी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. आणि जात असताना त्या सुंदर पुरुषानं पाहिलं. त्याचं नाव सुदर्शन नावाचा राजकुमार. आणि त्या अष्टावक्र ऋषीकडे पाहून मोठमोठ्याने हसायला लागला. मला सांगा ना, एखाद्या सुंदर स्त्रीनं अगदी गोऱ्या गोमट्या कापसासारख्या पांढऱ्या